प्रॉपर्टी एक्सपो 2024 लातूर याचं उद्घाटन झालं असं मी सर्वप्रथम जाहीर करतो आणि क्रीडायला माझ्या आणि आमच्या सगळ्यांच्याच वतीनं अतिशय दर्जेदार अशा एक्सपोसाठी मी शुभेच्छा व्यक्त करतो। जगदीश कुलकर्णी, संतोष हत्ते, उदय पाटील, श्री भारती, दीपक कोटलवार आणि त्यांचे सगळेच सहकारी, बेळंबे, या सगळ्यांचंच मनापासून मला कौतुक करावंसं वाटतं की आज लातूरमध्ये तुम्ही असा एक्सपो या ठिकाणी उभा केला आहे की आम्ही लातूरमध्ये आहोत हा विश्वासच बसत नाही आहे। लातूरनं बांधकाम या क्षेत्रामध्ये गरुड झेप घेतली आहे असं आपण म्हणालो तर ते चुकीचं होऊ नये। आज थक्क करणारी प्रगती आपण सगळ्यांनीच इथं आल्यानंतर पाहिलेली आहे। 100च्या घरात स्टॉल्स आज या एक्सपोमध्ये साकारण्यात आलेले आहेत आणि आम्हाला सगळ्यांनाच अभिमान आहे की लातूरनं जी प्रगती केली आहे ही दृष्ट लागण्यासारखी आहे आणि याला दृष्ट लागू नये अशीच आपल्या सगळ्यांची भावना आहे। क्रीडाईनं मला बऱ्याच दिवसापूर्वी या कार्यक्रमाला यायचं आहे असं त्यांनी मला कल्पना दिली। कदाचित मला असं वाटतं महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीच्या अगोदर आपली चर्चा झाली आणि महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीच्या अगोदर कदाचित कार्यक्रमाची रूपरेषा वेगळी असावी, म्हणजे काय होईल काहीच सांगता येत नव्हतं। झाल्याच असतील अशा चर्चा, काय उदय पाटील, कारण महाराष्ट्रामध्ये आता अलीकडे ज्या महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुका झाल्या आणि त्या निवडणुकांमध्ये आता जे निकाल आपल्यापुढे आलेले आहेत, म्हणजे महायुतीनं एवढी बुकिंग जोरात केली की महाविकास आघाडीला एकही फ्लॅट मिळू नये अशी, म्हणजे 288 फ्लॅटची स्कीम आता सगळ्याला बरोबर घेऊन जायची अशी आपण नेहमीच कल्पना मांडली। 288 फ्लॅटची स्कीम आणि तिथं जवळपास 240 तुम्हीच घेतले। तुमच्या आशीर्वादानं कसा बसा मी तिथं आपलं बुकिंग पर्यंत पोचलो, पावती फाडली आणि महाराष्ट्र विधिमंडळामध्ये प्रवेश मिळाला। त्यामुळे क्रीडाय यांनी जी काही कार्यक्रमाची रूपरेषा निवडणुकीच्या अगोदर ठरवली त्याच्यामध्ये खूप बदल तुम्हाला निवडणुकीच्या निकालानंतर हे करावे लागले। आज मला म्हणजे खरा मनापासूनचा आनंद होतो की महाराष्ट्र गीतापासून तुम्ही या कार्यक्रमाची सुरुवात केली। मला आठवतंय की मी महाराष्ट्राचा सांस्कृतिक मंत्री असताना माजी मंत्री संजय बनसोडे देखील त्या मंत्रिमंडळामध्ये मंत्री म्हणून कार्यरत असत आणि त्या काळामध्ये राज्यगीत काय असावं ही चर्चा त्या काळामध्ये सुरू झाली आणि मग काही गीतांची निवड शासनानं आम्हाला सांस्कृतिक विभागानं शिफारशी केल्या आणि मग गरजा महाराष्ट्र माझा या महाराष्ट्र गीताला म्हणजे महाराष्ट्र राज्यगीत याची शिफारस त्या काळामध्ये महाविकास आघाडीच्या मंत्रिमंडळामध्ये आम्ही केली आणि नंतर महायुतीच्या मंत्रिमंडळानं त्याला अंतिम मंजुरी दिली। हे देखील आपल्या सगळ्यांच्या समोर या ठिकाणी आता सगळ्यांना ठाऊक आहे। आणि महाराष्ट्र गीत जेव्हा सुरू झालं मी पाहत होतो या सगळ्या सभागृहामध्ये फक्त एक व्यक्ती ज्याला महाराष्ट्र गीत तोंडपाठ होतं ते म्हणजे शैलेश गोजमगुंडे।
तोंडपाठ आणि महाराष्ट्र गीतानं आज, आणि ही चांगली परंपरा आहे, राष्ट्रगीत, राज्यगीत अशा प्रत्येक कार्यक्रमांमध्ये आपण कार्यक्रमाची सुरुवात राज्यगीताने करावी, त्याचा समारोप राष्ट्रगीतानं करावा. मला असं वाटतं की ही एक चांगली संकल्पना क्रेडाईनं या ठिकाणी सुरू केली आहे आणि ही अशीच या पुढच्या काळामध्ये तुम्ही तर सुरू ठेवालच, पण इतरांनी देखील त्यातून प्रेरणा घेऊन याची सातत्य याचं राखलं पाहिजे, हे मला मुद्दामून या ठिकाणी सांगायचं. आज खरंच मला आपला अभिमान वाटतो की पुण्या मुंबईमध्ये जशा इमारती आम्ही पाहतो तशा इमारती आज लातूरमध्ये विकसित होत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. याचा आम्हाला खरा आनंद आहे. खरं म्हणजे क्रेडाई तुम्हा सगळ्यांना सांगायला हरकत नाही, तुम्हाला तर माहितीच आहे की क्रेडाई आणि क्रेडाईचे जे काही पदाधिकारी आहेत यांची आमची भेट वर्षाला फक्त अशाच या कार्यक्रमाला होत असते. कारण तुम्ही सगळे असे आहात की वर्षभर तुम्ही आपल्या कामामध्ये असता आणि कामामध्ये असताना आमदाराची, नगरसेवकाची भेट झाली नाही तेच बरं असतं. कारण तुमच्या व्यवसायामध्ये तुम्हाला जे काम करायचं आहे त्याच्यामध्ये तुम्हाला जे स्वातंत्र्य हवं आहे, आणि मला खात्री आहे की असंच कधीतरी अचानकपणे समजा आमचा फोन यांना गेला, तुमच्यापैकी कोणालाही, तुम्हाला तर धडकीच बसेल की यांचा कसा काय फोन आला. त्यामुळे आम्ही एक सूत्र पाळलं आहे संभाजीराव, की इथं आमचे जे सगळे लातूरचे व्यावसायिक आहेत त्यांना आम्ही काही कधी फोन करत नाही. त्यांना मात्र आम्ही हे सांगितलं की तुम्हाला कधी काही अडचण आली तर अर्ध्या रात्री तत्परतेनं तुमची अडचण दूर करण्यासाठी आम्ही सदैव उपलब्ध आहोत, ही खात्री आम्ही मात्र त्यांना दिलेली आहे. आणि ही जी काही संस्कृती आहे हीच लातूरची संस्कृती आहे. तुम्ही म्हणालात की लातूरचं आपल्याला बीड करायचं नाही आहे, पण मी हे म्हणेन की बीडला आपल्याला लातूर करायचं आहे. बीड आपल्या शेजारचा जिल्हा आहे. मसाजोगला मी काल परवा होतो. मसाजोग या गावाचे, म्हणजे केज तालुक्यातल्या मसाजोग या गावातले 10 कुटुंब हे लातूरचे रहिवासी आहेत आणि केज तालुक्यातले 3-4 हजार कुटुंब यांचा रहिवास हा लातूरला आहे. आणि म्हणून आपण हे समजून घेतलं पाहिजे की लातूरमध्ये जो शिक्षणाचा पॅटर्न नावारूपाला आला, लातूर पॅटर्न म्हणून ज्याला आपण ओळखतो, आज कोटाशी स्पर्धा आपली आहे. आणि खरं म्हणजे सत्ता पक्षाला माझी अशी आग्रहाची विनंती आहे की कोटाला ज्या व्यवस्था आहेत तशा व्यवस्था येणाऱ्या काळामध्ये लातूरला व्हाव्यात, ही माझी अपेक्षा आहे. कारण देशामध्ये जेव्हा शैक्षणिक केंद्र म्हणून काही शहरं नावारूपाला येतात तेव्हा ज्या व्यवस्था आहेत त्या व्यवस्था निर्माण करण्याचं काम हे सरकारचं असतं. मी आज कुठलीही राजकीय टीका टिप्पणी या ठिकाणी करणार नाही, कारण काल परवाच निवडणुका झाल्यात, त्यामुळे आता आम्ही सगळे थंड झालेले आहोत नाही का. मी विरोधी पक्षात आहे म्हणून तर थंड झालोयच, पण तुम्ही सत्ता पक्षात असून देखील थंड झालेले आहात. त्यामुळं थंडा थंडा, कूल कूल, आणि त्याच्यामुळं अलीकडं आमचं अधिक जमायला लागलेलं आहे. दीपक, दोन्ही जे दीपक आहेत त्यांना देखील मी हे इथं सांगू इच्छितो की आता ही सुरुवात आहे आणि आमचं जमण्याचं आता सुरू झालंय. त्यामुळं आता आम्ही हे किती जमवणार आहोत, देखते रह जाओगे तुम. आणि लातूरसाठी एका विचारानं सगळ्यांनीच एकत्र यायला हवं.
खरं म्हणजे विमानतळ काँग्रेसने निर्माण केलं, विमान सेवा तुम्ही सुरू करा, काही अडचण नाही. आणि खरंच विमान सेवा सुरू झाली पाहिजे. आज आपण म्हणालात एखादा उद्योग जर इथे यायचा असेल तर तो उद्योजक काय म्हणतो की लातूरला कसं जायचं, मग रेल्वेनं जायचं तर त्याला तेवढा वेळ नाही, जसा प्राजक्ता माळींना आहे तेवढा वेळ नाही. खरंय नाही, त्याला तेवढा वेळ नाही, कारण दिवस जातो, उद्या काम असतं. आणि म्हणून सकाळी आले, बैठक घेतली, परत आपल्या शहराला निघून गेले. या उद्योजकांच्या या गरजा आहेत. आणि आता सोलापूरला विमानसेवा सुरू होते असं मी ऐकलं, लातूरलाही ती सुरू व्हावी. आणि आम्ही मागे असं म्हणायचो की लातूरला विमानसेवा सुरू झाली पाहिजे. तेव्हा संभाजी पाटील असं म्हणायचे, कशाचं काय, ह्यांना बसून जायचं विमानात, अशी टीका करायची. आहे का नाही शैलेश? म्हणजे लातूरला विमानसेवा सुरू झाली पाहिजे असं मी भाषण केलं, तुमच्यासाठी नाही हो, ह्यांना बसून जायचंय. आहे की नाही? पण आता बिदरला विमानतळ सुरू झालं, विमानसेवा सुरू झाली. गुलबर्ग्याला सुरू झाली विमान सेवा, सोलापूरला सुरू होते, लातूरलाही सुरू झाली पाहिजे. राज्य सरकारकडे काही त्याच्या संदर्भामध्ये प्रलंबित काही बाबी आहेत, त्या दूर होतील. आम्ही काल परवाच्या महाराष्ट्र विधिमंडळाच्या अधिवेशनामध्ये देखील ते मुद्दे मांडले. आणि मला असं वाटतं की या ज्या व्यवस्था आहेत, विमानसेवा सुरू झाली की मग इथं लातूरच्या प्रवाशांना देखील, नागरिकांना देशभर आणि जगभर सुखकर प्रवास करता येईल. आणि आपल्याकडे सुद्धा एखाद्याला यायचं असेल तर त्याला जलद गतीनं लातूरला येता येईल, आपलं काम करून परत जाता येईल. शिक्षणाच्या संदर्भामध्ये अनेक पालक देशभरातून त्यांचे मुलं मुली लातूरला शिकतायत, त्यांना सुद्धा भेटायला यायचं असेल तर ती सोय जर आपल्याला इथं करता आली, मग कोट्याशी आपण स्पर्धा कशी करणार? या व्यवस्था या निर्माण झाल्या पाहिजे. तरी वंदे भारत सुद्धा सुरू झाली पाहिजे. संजय बनसोडे, तुम्ही उदगीरसाठी प्रयत्न करताय, एकावर एक फ्री, म्हणजे उदगीरला तर तुम्ही आणाच, त्याच्याबरोबर लातूरलाही आणा. आता उदगीर जिल्हा होणार असं मी सामाजिक माध्यमांवर वाचतोय. पण मला याचा आनंद आहे की उदगीर विमानतळ होण्या अगोदर ते लातूरचं विमानतळ विकसित होणार असा शब्द त्यांनी आपल्याला दिलेला आहे. संजय बनसोडेची जी गती आहे की नाही, हा, आम्हाला अनेक पत्रकार खासगीत सांगा, तुम्ही काहीच नाही हो. अनेक जण आम्हाला सांगतात, उगाच तुमची चर्चा होत राहते, तुम्ही काहीच नाही. संजय बनसोडेला बघा किती मताने निवडून आले, 95,000. 95,000चं मताधिक्य. संभाजीराव, आपण एकमेकाकडेच लक्ष देण्यात बेजार होतो. बघा ना, आहे की नाही? आणि बाजी कुणी मारली? संजय बनसोडे. बरं, ते कसं आहे, 95,000 त्यांनी सांगितलं कार्यकर्त्यांना, लाखाच्या पुढे जायचं नाही, कारण अजितदादा लाखानं निवडून येतात. अजितदादाच्या मताधिक्याच्या पुढं खबरदार तुम्ही गेलात तर. आणि म्हणून त्यांनी सांगितलं, हा, लाखाच्या आत 90, 95, 98, 99 सुद्धा चालेल. पण खरंच आम्हाला आनंद आहे संजय बनसोडे, गमतीचा भाग सोडून द्या, पण तुमचंही मला कौतुक करावं असं वाटतं आणि ते केलं पाहिजे. मला आठवत आहे की आदरणीय विलासराव देशमुख साहेबांच्या नेतृत्वाखाली संजय बनसोडेंनी आपल्या राजकीय प्रवासाची सुरुवात केली. आदरणीय विलासराव देशमुख साहेबांचा कार्यकर्ता म्हणून त्यांनी लातूरमध्ये काम सुरू केल्यानंतर जिल्ह्यामध्ये, आता तर राज्यामध्ये त्यांनी काम केलं आणि त्याचंही आपण कौतुक केलं पाहिजे. आणि येणाऱ्या काळामध्ये आता महायुतीचं सरकार आहे, महायुतीला बहुमत सुद्धा एवढं मिळालंय
की आता सगळं तुम्हीच करा, आम्हाला बोलायची सुद्धा तसदी देऊ नका, फक्त आम्ही तुम्हाला अधूनमधून आठवण करून देत जाऊ, हे राहिलंय ते राहिलंय. तर एवढं बहुमत मिळालंय की आता बरोबर आहे की नाही, म्हणजे मग पत्रकार सुद्धा मला त्रास देणार नाही. एवढं आता बहुमत मिळाल्यानंतर नाही का, त्यामुळे पत्रकारांची सुद्धा फार तक्रार माझ्याबद्दल राहणार नाही अशी आशा बाळगायला हरकत आहे असं मला वाटत नाही. खूप सुंदर कार्यक्रम या ठिकाणी घेतला. खरं म्हणजे मला संभाजीराव असं वाटलं भारतीनं उगाच आपल्याला बोलवलंय, कारण ही मंडळी एवढं त्यांनी सविस्तर मार्गदर्शन या ठिकाणी केलं. त्यानंतर आम्हाला असं वाटलं की प्राजक्ता माळींच्या भाषणानंतर कोणी थांबतं का, पण तुम्ही सगळे या ठिकाणी शेवटपर्यंत काही ठेवलंय का, नंतर चहा पाणी काही स्नेहभोजन वगैरे ठेवलंय? हां, म्हणून आणि आज अशा अनेक 22 मजली इमारती, 13 मजली इमारत तर आता मला वाटतं पूर्ण होते. उदय पाटलांनी सांगितलं की आता त्या 2 इमारती अशा बांधतायत, ट्विन टावर. म्हणजे आता एका गेल्यानंतर एका इमारतीमध्ये जाणं लातूरमध्ये त्याच्यामध्ये काही मजा नाही असं ते म्हणाले. आता एका इमारतीमध्ये गेल्यानंतर एका इमारतीवरून दुसऱ्या इमारतीमध्ये, बरोबर आहे ना, म्हणजे इमारतीवरून दुसऱ्या इमारतीवर जाण्याची संकल्पना, म्हणजे 2 इमारतीमध्ये स्कायवॉक, बरोबर आहे. स्कायवॉक अशी एक कल्पना म्हणजे जी आम्ही सिंगापूरमध्ये पाहिली, अबुधाबी, दुबई, कदाचित अनेक देशांमध्ये आपण पाहिली, अशी संकल्पना आता लातूरमध्ये साकारते आहे. मला असं वाटतं की त्याचंही मला मनापासून कौतुक करावं असं वाटतं. आणि ते संभाजी पाटलांचे मित्र आहेत. बरं, मित्र असावं तर असा, खूप प्रेम आहे. मी फार बारकाईनं पाहत होतो. म्हणजे त्यांनी भाषणाच्या सुरुवातीमध्ये सुद्धा, तुम्हाला लक्षात आलं की नाही, मी बोलू का बोलू नको, ते ठीक आहे. ते कसं आहे, ते एक मित्राच्या भावना आहेत आणि मला त्या लक्षात आलेल्या आहेत, त्यामुळं त्याची काही फार वाच्यता करायची गरज नाही. आणि खरा मित्र उदय पाटलांच्या रूपामध्ये आपल्याला पाहायला मिळतो. आणि त्यांनी ही संकल्पना या ठिकाणी, आणि फक्त बांधकाम क्षेत्र नाही, अनेक क्षेत्रामध्ये उदय पाटलांचं काम आम्ही जवळून पाहिलेलं आहे. सामाजिक अंग त्यांच्यामध्ये आहे, सामाजिक कार्य ते या ठिकाणी स्टार्टअप आता ते तयार करत आहेत, पॉडकास्टमध्ये त्यांनी पाऊल टाकलेलं आहे. आणि त्यांनी अशी एक कल्पना मांडली आहे की जगातले जे लातूरकर आहेत, म्हणजे जगाच्या पाठीवर लातूरकर जिथे जिथे आहेत त्यांना जोडण्याचं काम आता उदय पाटील हे करतायत. आणि त्यासाठी सुद्धा मला असं वाटतं मी त्यांना शुभेच्छा या निमित्तानं व्यक्त करू इच्छितो. जगदीश कुलकर्णी यांनी अगदी अल्प अवधीमध्ये उत्तुंग भरारी घेतलेली आहे. मला आठवत आहे की ते सुशिक्षित, सुरुवातीला काय त्याला म्हणतात आपल्याकडं, नाही, सुशिक्षित बेरोजगार आणि अभियंता. सुशिक्षित बेरोजगार ते होते, 20 वर्षाचा तो काळ असेल, या 20 वर्षापूर्वी. आणि सुशिक्षित अभियंता, सुशिक्षित अभियंता म्हणून पहिलं काम जगदीश कुलकर्णीला देण्याचा योग हा माझ्या हातून आला, याचाही मला आनंद आहे. सुशिक्षित अभियंता, तिथून त्यांनी सुरुवात केली आणि आज ते रिअल एस्टेट या क्षेत्रामध्ये एक दिग्गज नामवंत म्हणून ते नावारूपाला आलेले आहेत. बेळंबे यांचंही मला मनापासून कौतुक करावं असं वाटतं, कारण या सगळ्याचीच सुरुवात त्यांनी केलेली आहे. आणि ते आता फक्त काही लातूर चॅप्टर नाही, मराठवाडा चॅप्टर, महाराष्ट्र चॅप्टर, इंडिया चॅप्टर वगैरे
या सगळ्या ह्याच्यामध्ये ते सक्रिय आहेत. हत्या असतील, कोटलवार असतील, या सगळ्यांचं देखील मला मनापासून या ठिकाणी कौतुक करावंसं वाटतं. खरं म्हणजे आज इथं आल्यानंतर ज्या योजना आम्हाला पाहायला मिळत आहेत, काही अपार्टमेंट्स आहेत, बिल्डिंग्ज आहेत, टाउनशिप्स आहेत, रो हाऊसेस आहेत, बंगलोज आहेत, या सगळ्या स्कीम्स या ठिकाणी आम्हाला पाहायला मिळत आहेत. आणि क्रेडाईचं आणखी एक वैशिष्ट्य आहे की क्रेडाई हॅज बिकम अ फॅमिली ना. म्हणजे तुम्ही तर आहातच, पण तुमच्या पत्नी देखील तुम्हाला मदत करतायत, तुमचं कुटुंब तुम्हाला मदत करत आहे. ही एक वेगळी संस्कृती लातूरमध्ये नावारूपाला येते आहे. याचं देखील मी आज या निमित्तानं कौतुक करू इच्छितो. तुम्ही खूप पुढे जा, आणखी लातूरसाठी जे तुम्हाला करता येईल. आणि फक्त लातूर शहर नाही, येणाऱ्या काळामध्ये जिल्ह्यामध्ये सुद्धा तुम्हाला विस्तार करावा लागेल. निलंगा चॅप्टर, उदगीर चॅप्टर हे सुद्धा आपल्याला येणाऱ्या काळामध्ये करावं लागेल. औसा चॅप्टर, इथं देखील या व्यवस्था आपल्याला निर्माण कराव्या लागतील. आणि कदाचित तुम्ही तिथं गेल्यानंतर तुम्हाला पाहून तिथले काही स्थानिक जे बांधकाम व्यावसायिक आहेत ते पुढे येतील. बघा, निलंगा चॅप्टर सुरू केला आहे त्याने, आणि आता उदगीर चॅप्टर सुरू केला आहे. त्यामुळं लातूर शहरच नाही तर लातूरच्या इतर तालुक्यांमध्ये देखील क्रेडाई सक्रिय होते. याचं देखील मनापासून या ठिकाणी मला कौतुक करावंसं वाटतं. तरी एवढंच नव्हे तर आता येणाऱ्या काळामध्ये ज्या नागरी असुविधा याला आपल्याला जे तोंड द्यावं लागतं, आपल्या क्रेडाईच्या माध्यमातून पुन्हा त्या नागरी असुविधांना तोंड द्यावं लागणार नाही. म्हणजे अगदी सीवर ट्रीटमेंट प्लांट या व्यवस्था असतील, ड्रिंकिंग वॉटर असेल, ट्री प्लांटेशन असेल, लँडस्केपिंग असेल, इलेक्ट्रिफिकेशन असेल, CCTV असेल, रिसायकलिंग ऑफ वॉटर असेल. कारण मी त्यांना काल परवा हा प्रश्न विचारला की एवढ्या तुम्ही इमारती बांधताय, पिण्याचं पाणी तुम्ही कसं देणार आहात? कारण आज मराठवाड्यामध्ये जे इतर जिल्हे आहेत किंवा इतर शहरं आहेत तिथून आता लातूरमध्ये घर असावं अशी एक भावना मराठवाड्यातल्या नागरिकाची होत चाललेली आहे. कारण इथं शिक्षण उत्तम आहे, कायदा आणि सुव्यवस्था उत्तम राखण्याचा आपल्या सगळ्यांचा प्रयास आहे, आणि ते निश्चितच येणाऱ्या काळामध्ये देखील शाबूत राहील याबद्दल माझ्या मनामध्ये कसलीही शंका नाही. त्यामुळे या सगळ्या ज्या व्यवस्था आहेत म्हणून लातूरचं आकर्षण आहे. आणि मग रिसायकलिंग ऑफ वॉटर हे आपल्याला करावं लागेल. आणि आता लातूरची जी गरज आहे, 2054पर्यंत लातूरला जे पाणी हवं आहे त्या पाणी पुरवठा करण्याचं देखील काम आता केंद्र सरकारला, राज्य सरकारला करावं लागेल. मला असं वाटतं ती योजना प्रगतीपथावर आहे, त्याला मंजुरी देखील मिळेल. मराठवाडा वॉटर ग्रिड या संकल्पनेला देखील आपल्याला बळ द्यावं लागेल. मराठवाड्यामध्ये नदी जोड प्रकल्प हे देखील आपल्याला हाती घ्यावा लागेल. तरच मला असं वाटतं की मराठवाड्याचा खऱ्या अर्थानं हा विकास होऊ शकेल. तर प्राजक्ता माळी, आपण पुण्यात असता, पुण्याला जो रिंग रोड आहे त्याच्यावर 60,000 कोटी रुपये खर्च होत आहे. रिंग रोड 60,000 कोटी रुपये. मराठवाडा तहानलेला आहे. मराठवाड्यामध्ये काही बुलेट ट्रेन नाही, मराठवाड्यामध्ये काही मेट्रो नाही. आणि म्हणून मराठवाड्याची तहान भागवण्यासाठी मराठवाडा वॉटर ग्रिड ही जी संकल्पना आहे येणाऱ्या काळामध्ये ती विकसित व्हावी अशी आपली भूमिका आता आपण सगळ्यांनी लातूरसाठी, मराठवाड्यासाठी जो काही अजेंडा आपल्याला तयार करायचा, आणि तो प्रदीप नंदकरांकडे तयार आहे, लातूरचा आणि मराठवाड्याचा अजेंडा. आणि त्यामुळे तो जर अजेंडा आपण घेतला मला काही अडचण येईल असं वाटत नाही, नाही का? तर तो जो अजेंडा आहे तो मराठवाड्याच्या हितासाठी, विकासासाठी हा उपयुक्त आहे. आणि मराठवाडा जर पुढं आलं तर लातूर पुढे येईल, हे देखील मला मुद्दामून या ठिकाणी सांगावं असं वाटतं. यापेक्षा अधिक भाष्य करण्याची आवश्यकता आहे असं मला स्वतःला वाटत नाही. प्राजक्ता माळी लातूरमध्ये आल्या, आपलं लातूरकरांच्या वतीनं मी हार्दिक हार्दिक स्वागत करतो. आपण अनेक क्षेत्रामध्ये उत्तम कार्य करताय, अनेक पुरस्कारांनी आपण सन्मानित झालेले आहात, आणि महाराष्ट्राचं नाव उंचवण्याचं काम देशामध्ये आणि जगामध्ये आपण करताय. याबद्दलही मी मनापासून आपल्याला शुभेच्छा व्यक्त करतो आणि आपले अभिनंदन करतो. आणि असंच आपणही
उत्तरोत्तर प्रगती कराल अशा सदिच्छा या निमित्तानं मी आपल्याला व्यक्त करतो. मी संयोजकांचे अतिशय उत्तम कार्यक्रम या ठिकाणी घेतला याबद्दल त्यांचे मनापासून आभार व्यक्त करतो. मोठ्या संख्येनं आपण सगळे या ठिकाणी उपस्थित राहिला त्याबद्दलही मी आपल्या सगळ्यांचे आभार व्यक्त करतो. SBI स्पॉन्सर आहे या सगळ्या इवेंटची, त्यामुळं आपको भी मैं बधाई दूंगा. और जो लोग यहाँ पर घर खरीदना चाहते हैं उनको आप होम लोन दे रहे हैं और आप ये कहते हैं कि सारे होम लोन हम ही देंगे, ऐसा भी मैंने सुना. तो आणि स्टेट बँक ऑफ इंडिया, त्याच्यामुळं विश्वासाचं दुसरं नाव जर कुठलं असेल तर स्टेट बँक ऑफ इंडिया. आणि म्हणून क्रेडाईचं सुद्धा मला कौतुक करावं असं वाटतं की बँकसुद्धा कोणती निवडावी हेही फार महत्त्वाचं असतं. आणि म्हणून आज एक विश्वासाचं नातं तुम्ही लातूरकरांशी या ठिकाणी निर्माण करताय याबद्दल आपल्या सगळ्यांचंच मी मनापासून या ठिकाणी कौतुक करतो. अनेक आमचे सहकारी आहेत, ते उद्योगात त्यांनी पाऊल टाकलेलं आहे, त्या सगळ्यांना देखील मी माझ्या वतीनं लाख लाख शुभेच्छा व्यक्त करतो. आणि संभाजी पाटील, संजय बनसोडे, खरं म्हणजे अभिमन्यू पवार, बाबासाहेब पाटील, रमेश कराड आज आले नाहीत, कदाचित ते इथं नाही आहेत, लातूरमध्ये नसावेत, पण तेही आले असते तर मग हा जो काही लातूरच्या एकवाक्यतेचा जो विचार आहे, आणि काही आता अडचणच नाही ना, तर काय फक्त डॉक्टर काळगेंनी माझीच काळजी घ्यायची तुम्हाला, नाही का? काहीच नाही बस. त्यामुळं मी आपल्या सगळ्यांचे मनापासून आभार व्यक्त करतो, संयोजकांना शुभेच्छा व्यक्त करतो. जगदीश कुलकर्णी, तुमच्या अध्यक्षतेखाली एक उत्तम एक्स्पो या ठिकाणी आपण साकारला, याबद्दल लाख लाख शुभेच्छा. धन्यवाद. जय हिंद.